हाय फ्रेंड्स, तर आज मी हिरव्या मुगाची भाजी कशी बनवते किंवा उसळ कशी बनवते ते तुम्हाला दाखवते। तर हिरवे मूग रात्री भिजत घातलेले ते काढले बघा पाण्यातून आणि चांगले व्यवस्थित निवडून घ्यायचे। त्याच्यामध्ये खडे किंवा न भिजलेले मूग असतात ते काढून घ्यायचे, नाहीतर कचकच लागतात। त्याच्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा चिरला, मीडियम साईजचा एक टोमॅटो चिरून घेतलं आणि मस्त असं कढई गरम करत ठेवली। कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं, तेलामध्ये कांदा टाकला, कांदा लाल होईपर्यंत भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला। टोमॅटो भाजल्यानंतर 2-3 मिनटं त्याच्यामध्ये हळद टाकली थोडीशी, ती चांगली हलवून घेतली। त्याच्यानंतर चटणी टाकली, परत 1-2 मिनिट हलवून घेतलं आणि त्याच्यामध्ये ॲड केली मूग। तर मूग पण आपल्याला 2-3 मिनटं चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। तर मीठ टाकल्यानंतर 2 मिनटं हलवलं आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे। मूग शिजायला जास्त पाणी नाही लागत, तर थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण ठेवलं। तर 5 मिनिटांनंतर तयार झाली आहे आपली भाजी किंवा उसळ। कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब